नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडवील माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. सोडवील माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. सोडवील माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. संत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, संत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानील संताशी, रंजव चित्ताशी आपुलिया मनाशी लागो हरिनामाचा छंद. आवडे गोविंद गावया शिवम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. यही कहो भूलू नहीं, मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी. मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी. वर करे संतांचा, वर करे संतांचा, वर करे संतांचा, वर करे संतांचा, वर करे संतांचा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवांची. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती
तुझे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करावा अवेर. विद्या विनय संपन्नम कली पाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहं. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी शिविकृत घेतलेल्या अभंग संत हृदय सम्राट देहो निवासी किंबहुना सर्व देही निवासी. साधकाचे मायबाप, साधकाचे प्राण संजीवन, प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने आज जे प्रकाशित गाथ्याच्या रूपाने आहेत, श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड मार्मिक चिंतनपर अभंग असून वैकुंठवासी सौभाग्यवती सत्यभामाबाई यांच्याकरता हा अभंग फीट बसतो. त्यांच्या जाण्यावरून अभंग घ्यावाशी वाटला. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे, कोणी असा, कशी असा, कुठेही असा, कसाही असा, कसाही असा, माझा स्वामी निश्चित मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढून मी माझ्या धामापर्यंत त्याला नेतो. ही संतांची प्रतिज्ञा आहे, श्रीमंताची प्रतिज्ञा नाही. श्रीमंताची नाही, देवाची प्रतिज्ञा सुद्धा कधी कधी फेल होते, पण संतांची प्रतिज्ञा कधी महाराज फेल होऊ शकत नाहीये. माझा स्वामी निश्चित त्या साधकाला, त्या साध्वीला, त्या व्यक्तीला काळाचा दरारा वारा सुद्धा लागू देत नाही, माझ्या धामापर्यंत निश्चित पोहोचतो करतो. असा संतांचा दासांचा निश्चय आहे, प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. नामस्मरण करता करता कीर्तनामध्ये परमात्मा कोणाचे गुणदोष पाहत नाही. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या ठिकाणी आहेत, गरीब श्रीमंत पाहत नाही. तुळशी कुठे जरी वाढली तरी तुळशी वंदनीयच आहे. उकरड्यावरी वाढली तुळशी, तिशी काय ब्राह्मणी शिवू नये. उभी कामधेनू मांगाच्या अंगणे, काय त्याचा अभंग आहे. कामधेनू कुठं जरी असली तर ती कामधेनू कामना पूर्ण करते. तुळशी कुठं जरी वाढली पण तुळशी वंदनीय आहे. तसे समजा सत्यभामाबाई कुठं जरी असल्या परंतु ती तुम्हालाच नाही, परिवारालाच नाही, गावालाच नाही, त्या आज एका संत मालिकेमध्ये प्रभूच्या धामामध्ये आज निश्चिंत होऊन साक्षी होऊन कुटस्थ झालेले आहेत महाराज त्या मातोश्री. प्रेमी चक्रपाणी वश होय, प्रेमाने चक्रपाणी वश होत असतो. हाती किती मोठा असला तर अंकुशाने वश होतो. बैल किती मोठा असला तर विष्णूने वश होतो. भगवान परमात्मा किती जरी मोठा असला परंतु प्रेमाने वश होतो. आणि प्रेम निर्माण तिथं होतं की जो नामस्मरण करतो. नामस्मरण करतोय तर लक्षण कशावरून? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. नामस्मरणाची गोडी लागली तेव्हा कळते की ज्या दिवशी आम्हाला प्रपंच कडू वाटावा आणि नामस गोड लागावं. आमचं असं आहे, 2 तास 3 तास असं भजन रंगलं, असा आनंद आला, असा आनंद आला, नंतर पिकाच्या आला गेला आनंद नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच, रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो. आणि नामस्मरण करता करता ज्या दिव्य प्रभूचा जीवात्मा जातो तो निश्चितच प्रभूच्या धामात जातो, यात काही शंका नाही. जो नामात राहतो तो धामात राहतो, आणि जो नुसता कामात राहतो तो कोमात जातो. सर्वांना कल्पनाशील असतो जो हा नैमित्तिक प्रसंग वैकुंठवासी सौभाग्यवती
सौभाग्याचं लेणं घेऊन जाणं याला सुद्धा भाग्यच लागतं. किती दिवस जगले याच्यापेक्षा जगून त्यांनी कसं जीवन जगून लोकांना परिवाराला संस्कार देऊन गेल्या हे निश्चित. किती चाललो त्याला महत्व नाही, कसे चालले, पिऊन चालले का गाऊन चालले, रस्ता पुरत नाही, कशी चालले, किती चालले त्याला महत्व नाही आहे, कसे चालले कुठं चालले, किती बोललो त्याला महत्व नाही, पण काय बोलले. जीवन थोडाही भला जो हरी सुमिरन होय, लाख वर्ष का जीवना लेख करेना कोय. आणि म्हणून नाव बी सार्थ केलं सत्यभामा. भगवंताच्या अष्टनायिकापैकी सत्यभामा एक देवी होते ना, त्यांचंच काही अंश त्यांच्यात असेल म्हणून सत्यभामा. सत्य हे प्रभूचं स्वरूप आहे आणि त्यांचं असणारं जाणं, नामस्मरण करत गेल्या म्हणजे काही शंकाच राहिले नाही. जो शंकेत राहतो तो लंकेत राहतो म्हणे. म्हणून शंका याती नास्त्यत्र संशया. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम. भगवंताचं गीतेचं वाक्य त्या मातुश्रेणी सार्थ केलं. तस्मात सर्वेषु कालेषु माम नुस्मर युद्धच. आणि त्यांचं सर्व वारकर परिवार, काय बारवकर परिवार, त्यांचे पतिराज श्री विठ्ठलराव धोंडीबा बारवकर, त्याचप्रमाणे त्यांचे मुली शालन विठ्ठल बारवकर, श्री रंजना सुभाष भालेराव व मुले श्री राजेंद्र रामकृष्ण विठ्ठल बारवकर, राजेंद्र विठ्ठल बारवकर व सुना सुरेखा रामकृष्ण बारवकर, जयश्री राजेंद्र बारवकर, त्यांचे नातू अमोल सुभाष भालेराव, गीतांजली अमोल भालेराव, ज्ञानेश्वर रामकृष्ण बारवकर, महेश रामकृष्ण बारवकर, धर्मराज राजेंद्र बारवकर, वैष्णवी रामकृष्ण बारवकर, कल्याणी राजेंद्र बारवकर. सर्व बारवकर परिवार आज त्यांच्या जाण्याने दुःखी नाही, हर्ष त्यांनी प्रभूच्या चरणी त्यांना विदित केलं. मला ते बोलले, जे परमार्थप्रेमी धर्मा मिस्त्री, त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या टोपण नाव कौशल्यामा, त्यांनी परिचय करून दिला की 10 दिवस महाराजजी ते कोणी रडलं नाही, रडलं नाही हीच त्यांची खरी तुम्ही सेवा केली ही दिसून येतं. बरेचसे मतलबी माणसं वरून वरून रडतात. आई रडना, लोक काय म्हणतील, रडना तुझ्यासाठी न रडती माझी काहीशी होईल म्हणती. नाथांचा अभंग आहे. तुम्ही जी सेवा केली ती आदर्श सेवा केली आणि त्या मातोश्रीला आदर्श मरण आलं. मरण वेगळं आणि मृत्यू वेगळा. मृत्यू त्याला मानावं की जगण्याची इच्छा आहे आणि आयुष्य संपलं, तो मृत्यू आहे. आणि मरण्याची म्हणजे जगण्याची इच्छा नाहीये, आयुष्य संपलं, ते मरण झालं. म्हणून असं दिव्य मरण, चांगलं मरण. वय किती असेल? 75 म्हणजे अमृत महोत्सव. 75 वर्ष जगल्या, काय थोडं झालं महाराज. काही 110 वर्ष जगतात आणि लोकांना त्रास देतात. लोक म्हणतात बरी काय गेली, पिढा नाही ब्याज म्हणतात, चांगलं चांगलं जीवन गेलं. म्हणून अशा मातोश्रीला खरोखर असा कार्यक्रम करणं बी एक आदर्श वाटतो, चांगलं वाटतं. आयुष्यभर वाईट वागायचं आणि कीर्तनात त्यांचं नाव घ्यायचं, ते आमचे अशी कशी होती कशी होती ते त्यांनाच माहिती. मग खाली लोक हसतात ते कशी होती म्हणून. पण जीवन निर्मळ असेल, चांगलं असेल तर प्रभूला तो प्यारा होत असतो. म्हणून मी पुनश्च एकदा सर्व बारव परिवारांना धन्यवाद करतो. आपण जी सेवा केली ते आदर्श केली आणि चांगली केली. असं वाटत नाही की उद्या दावा आहेत आणि त्यांचं आपण कीर्तन दाव्याचं करतोय. उद्या दशक्रिया विधी आहे आणि आज कीर्तनाला मला वाटलं काही विशेष काही असं व्यवस्था नसेल, परंतु इथून जेव्हा मी गायनाचार्य पाहिले तेव्हा मन भरून आलं. त्यात आणखीन पुन्हा दुसरे गायनाचार्य पूजनीय निळोबराय महाराज, जे काय म्हणतात ना,
दूधही भेटावं आणि त्यात गावरान भेटावं आणि त्यात पण आणखीन साखरने खडी साखर भेटावी आणि त्यात पण आणखीन बदाम पिस्ती भेटावी. तशी महाराज येऊन उतरले. महाराज मनी नाही ध्यानी नाही. त्या बाईचं किती पुण्य असेल की अचानक अशा कार्यक्रमाला असे महाराज उभे उपस्थित राहणं. भगवंताची इच्छा. त्यांनी सुंदरताला गेली. हरिभक्त प्रयाण गायनाचार्य नागेशजी महाराज गोरडे, त्याचप्रमाणे त्यांच्या भागातील जावई सागरजी महाराज आप्पेगावचे जावई आहेत घुमरे महाराज, त्याचप्रमाणे पंडितजी महाराज सोनवणे, दत्तात्रयजी महाराज गोसावी, मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण बालाजी महाराज काळे व भजनी मंडळ मोरवीस, मंजूर, वडगाव, मानोरी, पंचकृषी, पिंपळकुटे, अप्पा महाराज खपके, कुरकुटे यांना जे शरद नाना बोजडेकर ते मुद्दाम होऊन खास कार्यक्रम करता आलेले आहे. आणि सर्वच परिसरातील भजनी मंडळ, पाहुणे मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सिस्टम बी चांगली आहे. रेकॉर्डिंग चालू आहे आणि आपल्याला या भंगावर एक तास उरला हरिशरण गिरीशी आता असं म्हणू वाटतं. आपण या भंगावर सर्व मिळून चिंतन करूया. आणि चिंतन हेच आणि या चित्ताचं खास असणारा विषय आहे. मनाचा विषय वेगळा, चित्ताचा विषय वेगळा, आपला विषय वेगळा. निर्दोषमी समम ब्रह्म. निर्दोषता हा आत्म्याचा आहार आहे. निर्दोष जेवढा मनुष्य निर्दोष बनेल तेवढा तो प्रभूला प्रिय असतो. म्हणून शरीर तर कधी निर्दोष किंवा शुद्ध होऊ शकत नाहीये. जो भजन, चिंतन, साधना, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, आईवडिलांची सेवा, असं जो आदर्श जगतो असाच व्यक्ती पवित्र पावन होऊन शारीरिक पवित्रता, मनाची पवित्रता, चित्ताची पवित्रता आणि परमात्मा हा पवित्रामध्येही पवित्र आहेत. पवित्रानम पवित्रयो असा परमात्मा. पण जो नाम घेतो ना ते नामधारकाच्या चरण रजाने भगवान पवित्र होतो. महाराज नामाची जितकी महती आहे, जेवढं आपण नामाची महती गाऊ तेवढी कमी आहे. भगवंतापेक्षाही नामाला फार महत्त्व भगवंताने दिलं. आज भगवान दिसत नाही पण भगवंताचं नाम प्रगट आहे. आणि ते नाम जर आपण चित्तात, मनात, हृदयात साठवलं तर कोणत्या तरी रूपात परमात्मा येऊन त्या व्यक्तीची सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल कशाची काळजी न करता माझं म्हातारपणी कसं होईल असं आपण कधी म्हणूच नाही. म्हातारपणी कसं होईल यापेक्षा आपला जो श्वास चालू आहे तो श्वास कसा चालू आहे इथं पाहिला पाहिजे. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. परमात्मा वर्तमान काळामध्ये असतो. वर्तमान काळामध्ये जो असतो तो साधू असतो, तो महात्मा असतो. वर्तमान काळात राहा. भविष्याची चिंता करू नका, गेलेल्याचा शोक करू नका आणि पुढची चिंता करू नका. पुढं कसं होईल, काय होईल उद्याचा भरोसा नाहीये. नाही हे कीर्तन शेवटचं होऊ शकतं आपलं. मागं पेपरला बातमी होती, एक भावाचा ॲक्सिडेंट झाला. दुसरा भाऊ त्यांना अन्याय करता चालला, तो बी गेला, दोघं बी गेले. कधी कधी कुटुंब खलास होतं. कधीही जाताना माणसाने एका गाडीत सर्व परिवाराने एका घरच्याने कधी घरात जाऊ नये. जायचं असेल महाराजजी तर मी असं ऐकलं की महात्म्याच्या मुखातून कधीही माणसाने घराच्या बाहेर पडताना स्नान संध्या करून आपण आपला जर नाकाचा शेंडा पाहिला आणि जर तो दिसला तर मरणाला जागाने मरण नसते त्याला. जर दिसला नाही नाका शेंडा तर त्या दिवशी आपण मरणार.
नासागरीचे आग्र, नासागरीचे म्हणजे नाकाचं शेंडा ज्या दिवशी दिसला नाही त्या दिवशी आपण निश्चित मरणार. आता नाका नाक पाहू. काही लोकांनी मला चोरून नाकातून पाहिलंच आपलं नाक आहे की नाही. आपण आज नाही मरणार आपण, आणि इथे मेले तर चालतील, घरी नाका मरू. कीर्तनात माणसाने मरायला पाहिजे, पण लोक कीर्तनात मरत नाही, तिकडे मरतात कुठे बी. नाही कळलं मला काय सांगायचं तुम्हाला. कीर्तनात मरण यावं. कीर्तनात मरण ते मरण नसतं, ते शेवटचं भगवंताला शरण जाणं असतं. चलो बुलावा आया है, माताने बुलाया है. भगवंताचं बोलवणं असतं. कथेची वेळीची आज्ञा नाही मिस्त्री. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळीची आज्ञा नाहीये. मला विशेष महाराजजी यांचं विशेष आवडलं की मातोश्रीला कॅन्सर झाला, डॉक्टरने घरी काढून दिलं. एखाद्या माणसाने पत्रा टाकून बाहेर, घराच्या बाहेर ठेवून कसं तरी त्यांची सेवा केली असते, देवाला नवस केला असता की यांना तुम्ही लवकर काय करा, घेऊन जा पंढरपूरला. नाही. आणि महाराज जे लोक नवस करतातच. आता हे की मतरकने आता लई त्रास देईल, तुम्ही देवा याला घेऊन जा. पूजनीय भूक महाराजांचे गायनाचार्य इथं कथा उपस्थित आहेत. दशरथ राजाची धर्तीपा स्थिती पहा. रामराज्यावर बसणारा ना लोक पाठीमागं जायचे, भगवान शंकराला सांगायचे अशी भगवंतानी बुद्धी द्या दशरथ राजाला की रामाला राज्यावर बसवावं. आणि ते समोर आले का दशरथ राजा की जय, आणि ते गेले का देवाला सांगायचे त्यांना आता अशी बुद्धी द्या की राम राज्य करा म्हणून. दशरथ राजाची ही कथा आहे, दशरथ पाटलाचं काय असेल हो. सर्व दुनिया मला स्वार्थी आहे. इथं कोणी कोणावर प्रेम करत नाहीये. जे प्रेम करतात ना ते आपण काहीतरी सेवा करतो म्हणून प्रेम करतात. कोणी कोणावर प्रेम करत नाही. हे पहिलं मनातून काढून टाका की माझी ते फार प्रेमी आहे. प्रेमी नाहीये. जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी देतो म्हणून त्यांना प्रेम द्यावंशी वाटतं. कोणी कोणावर प्रेम करत नाही. दवाखान्यातून काढून दिलं, घरी आणलं म्हणे, म्हणजे कौशल्य माताने सांगितलं आम्हाला. प्रयागराज गंगेचं पाणी दिलं, त्याच्यानंतर 3 दिवस जगल्या त्या मातोश्री. आणि विशेष पुन्हा असं एक माहिती जाणीव झाली की सर्वांनी काकडा, गीतापाठ आणि नामस्मरण अशा वातावरणामध्ये महाराजजी, आणि त्या मातोश्रीचा प्राण जाताना मुखातून, नाकातून, डोळ्यातून नाहीये. ब्रह्मरंध्र अर्थात ती VIP गेट आहे. VIP गेट कोणालाही तिथं जाता येत नाहीये. ती VIP गेट कोणाकरता खुलत नाही. वास 9 दरवाजाने या शरीराला दशमद्वार म्हणजे असणारे ब्रह्मरंध्र, टाळूच्या द्वारे तिथून जो जीवात्मा गेला तो निश्चितच परमात्म्याच्या ठिकाणी तो ब्रह्मरूप झाला. उदाहरणार्थ माऊलींची वेदांशुरीमध्ये ते पाण्याला आठवत नाहीये की मला तरंग पण असे की नसे. तरंग असलं तरी पाणी आहे, तरंग नसलं तरी पाणी आहे. मी तर म्हणतो जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा तरंग होतं. तू झोपले का सर? नाही 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 नाही, पाण्यामुळंच तरंग निर्माण झालं. पण मला तरंग असे की नसे, ही उदकाशी काय प्रतिभाषे, मला तरंग पण आहे की नाही हे पाण्याला जसं आठवत नाहीये, तसं जो महात्मा, जो व्यक्ती भजन करून 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 ब्रह्मरूप झाला, रामरूप झाला, नामरूप झाला, तो कोणत्या मुखातून गेला आणि कोणत्या दिवशी गेला ह्याला बी महत्व नाहीये. महाराज लोक म्हणतात अमुक व्यक्ती ना तो एकादशीला गेला म्हणे. एकादशीला कुत्र मरत नाही का? एकादशीला गेले त्याला महत्व नाही. आमचे सद्गुरू गंगागिरी महाराज आमोशाला गेले होते. कितीतरी महात्म्य आहे. गेले कधी त्याला महत्व नाहीये. बस जाताना त्यांची वृत्ती, त्यांचं वातावरण, मला त्यांची
चिरंजीव बोलले, मातुश्री स्मित हास्य करून देह प्राण आणि समोर देखत सोडलं, हे आदर्श मरण आहे आणि कधी तुम्ही ते विसरणार नाहीये. पण हे आजचं कीर्तन, उद्याचं प्रवचन, कालचं कीर्तन हे त्यांच्याकरता नाहीये. आता पाठीमागच्या त्यांच्या परिवारांनी तसं भजन करावं म्हणून कीर्तन आहे. विठ्ठल त्यांच्याकरता कीर्तन नाहीये. काय लोक कसे असं आजपर्यंत निळोबर आहे महाराज, अजूनपर्यंत मी एकही पत्रिका वाचली नाही नरकवाशी झाली म्हणून. काय नरक सारखा ओझ पडला का? पण तसं अभद्र लिहू नये ना नरकवाशी. म्हणजे इथं तो नरकामध्ये मार खातो आणि ते त्यांच्या नावाने कीर्तन चाललंय. कर्मी आयशे करी नरका जाय मेल्यावरे, नरका जाय मेल्यावरे, मेल्यावर नरकात त्याला जावं लागतं. ते त्यांच्या नावाने लोक पिंडदान करतात, कीर्तन करतात आणि सर्व काही करतात. त्यांच्या तोंडामध्ये गंगाजल टाकाना म्हणतात, त्यांना तुळशी पान टाकाना म्हणतात. तुळशीला कधी स्पर्श नाही, कधी तुळशीचं दर्शन नाही, कधी तुळशीला वंदन नाही, काही नाही. मेल्यावर तुळशी काय करणार आहे? ते म्हणतो त्यांच्या तोंडामध्ये कोंबडीचं कडून चालू येत. आमचे काय व्हायचं मागून पुढून काय सत्य हीच जागा सत्य बोलण्याची आहे का? व्यक्ती कुठं गेला हे त्याच्या लक्षणावरून लक्षात येतं. जर मागं म्हणलेले लोक खूप चांगले होते, चांगली सेवा केली, चांगली व्यक्ती होती, चांगला महात्मा होता, संस्कार दिले, ती व्यक्तीने की वैकुंठातच गेली, देवापाशी गेली. आणि गेले कसे हे काही सांगता येत नाही कोणाला. महाराजांचं प्रमाणे महाराज चालता वाट पुढे वाटते, चालता वाट पुढे बहुत जन गेले नाही आले मागोते, न देखो काय झाले कान तरी ऐकते, देखो काय झाले कान ऐकते. पैसलो संधी भागी तुझ धरून जेते, पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागोते. न देखो काय झाले कान तरी ऐकते, गेले गेले गेले.
कुठे गेले काही माहिती नाही. मी काय केलं, बैसलो संधी भागी तुझ्या धरो निचित्ती. देवाने दिलेले संधीचं आपण काय केलं पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे महाराज. भाग्यवान आपण की कोरोना टळून जगत राहिलो. कितीतरी महापुरुष गेले, चांगले देवासारखे माणसं देवापाशी गेले कोरोना काळामध्ये. आम्ही सांगत असतो ते कोरोना रोग नव्हता, कोरोना हा देवाचा अवतार होता. कर्पूर गौरम, माझ्या मनचं सांगत नाही मी खास करून, देवाचा अवतार होता. लक्षात नाही आला, पण अजून मी खूप अवतार होणार आहे महाराज. महाराजी मी असं मातीत बघून ऐकलं की 2025 ते 2035 पर्यंत तुम्ही यूट्यूब सर्च करा. यावर्षी सुरुवात झालेली आहे, यावर्षी सुरुवात झाली महाराज. खूप प्रलय, पावसाचा खूप कहर देशात माजला. यावर्षी सुरुवात झाली. पुढच्या वर्षी अनेक भूकंपादी झटके होणार, पुढं पाऊस जास्त पडणार आणि विश्वयुद्ध होणार. तिसरं महायुद्धामध्ये महाराजजी, म्हणजे या विश्वामध्ये देशात नाही 70% माणसं उरणार, त्यातून फक्त आणि फक्त माळकरीच उरणार. म्हणे तुम्ही का असल्या तुम्हाला कळलं नाही अजून. माळकरी तेच टिकतील, तेच राहतील की जे खास माळकरी आहे आणि भगवंताला शरणागत आहे. नाहीतर माळ घालून का काही कमी जास्त मग ते पहिले मरतील. ते पहिले मरतील. मग आईवडिलांचे आदर करतात, प्रभूला शरणागत आहे, गुरु भजन करतात, गोमातेची सेवा करतात, अशा व्यक्तीला भीती नाही आहे. आणि मी असं बी ऐकलं की महाराजजी 1000 वर्ष सत्ययुगाचा आणि प्रवेश होणार. 1000 वर्ष सत्याची धर्माची वेल वाढणार आणि त्यामध्ये आपला देश अखंड भारत होणार. सध्या चालू आहे ती प्रक्रिया. आमचे पूजनीय एक धीरेंद्र शास्त्रीजी महाराज दिल्लीहून वृंदावनला मोठी रॅली चालू आहे. मनापासून त्यांना आमचा प्रणाम धन्यवाद आहे की आपण त्यांची ती यात्रा सफल हो आणि निर्विघ्नपणे पार पडो. म्हणजे हा देश अखंड भारत होणार, विश्वामध्ये विश्वगुरु होणारच. पण ते पाहण्याकरता जर पाहायचं असेल तर आतापासून उद्यापासून गळ्यात तुळशीची माळ, कपडाला गंध, तुळशीचं दर्शन, आईचं दर्शन, वडिलाचं दर्शन, बायकोचं एवढा नियम चालू करा. नियम नसेल तर तो काय मनुष्य का? नियम नाही तो मनुष्यच तर नाही. आणि त्याचाच या पृथ्वीवर भार असतो की जो नियम करत नसतो. त्याचा होय भूमी भार, त्याचा भूमी भार असतो की जो काही नियम करत नाहीये. काहीचा नियम असतो. कोणता? महाराज मी 3 टाइम जेवण करतो. वा नियम, 3 टाइम घेतो म्हणे मी. हा नियम नाही. संयमित, नियमित, आचरण शुद्ध जीवन, नामस्मरणामध्ये आयुष्य चालू आहे, सेवाभाव चालू आहे, एकमेकावर प्रेम देणं चालू आहे आणि त्यामध्ये नामाचा संग्रह चालू आहे. या अभंगामध्ये महाराज विशेष करून एक शब्द आहे, नामस्मरण करा नाही, नामाचं चिंतन करा, असं महाराजांचं सांगणं आहे. नाम चिंतन करणं वेगळं आणि नाम घेणं वेगळं. आमचं कसं आहे, आम्ही चिंतन करतो नामाचं, पण आतून चिंता असतं दामाचं. त्यामुळं चिंतनाने परमात्मा हृदयामध्ये प्रवेश करत नाही का आमचा उद्देश वेगळा असतो. आपल्या उद्देशाची सोय जाणे हृदय निवासी. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं, सर्व संतांचं एक प्रतिज्ञा आहे की जो नामस्मरण करतो तो व्यक्ती वैकुंठातच राहतो, आणि नामस्मरण करत नाही त्याचा देह, त्याचा संसार, त्याचं मन तोच प्रत्यक्ष नरक आहे. तो जायची गरजच नाही कुठं. हरिपाठात प्रमाण नाही की एक हरिपाठात प्रमाणे पहा, हरिविन जन्म तो नरकाची पै जाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकाची
वाजा खास वाजा खास करून नरक बस नरक तो की ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण हृदयात नामस्मरण चिंतन नाहीये तो यमाचा पाहुणा आहे. अजून एक प्रमाणे तुकाराम नाम ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानदेव मने घेती ती शहाणे ज्ञानदेव मने घेती ती शहाणे रते पाहुणे यमाची ज्ञानदेव मने घेती ती शहाणे येरती पाहुणे यमाची ये हे गाथ्यातलं प्रमाण आहे. यमाचं पाहुणं नको आपण देवाची पाहुणे बना. देवाच्या घरी जायचं असेल तर देवाच्या नामाचा आश्रय करा आजपासून. पतंग किती उंच असू द्या दोर आपल्या हातात असेल ना तर पतंग पुढे जाणार नाही. पतंग दोर ओढीत राहा पतंग आपल्या जवळ येईल. भगवान कुठं आहेत काही माहिती नाही. तो निर्गुण की सगुण माहिती नाही पण नाम असेल नामाचं चिंतन असेल ना तर तो परमात्मा तिथं असतो. ऐका नामाचं चिंतन तो व्यक्ती कोणीही असो घरात असो दारात असो मंदिरात असो स्मशानात असो शेतामध्ये असो कुठे जिथे आठवते स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाव रम्य स्थळ. फक्त नाम संग असेल ना तर माझा स्वामी माझा परमात्मा माझा तो असणारा गुरु परमात्मा निश्चित मृत्यूच्या मुखातून सोडून परमधामापर्यंत पोहोचत करील. अभंगाचं पहिलं चरण नामाचे चिंतन प्रगट पसार. नामाचे चिंतन प्रगट पसार. नामाचे चिंतन प्रगट पसार. नामाचे चिंतन प्रगट पसारा. उघडा मंत्र जाना काय आता म्हणजे वेळ कमी महाराज आज खरं म्हणजे आमच्या सद्गुरू जगद्गुरू तुकाराम महाराजांनी काही कान फुंकून मंत्र नाही दिला. आमचा देव उघडा आहे मंत्रही उघडा आहे आणि सर्व म्हणजे उघडे पंढरपुराशी आले जे झाकून मंत्र देतात ना त्यांचं अवघड असतं. बल्ब बंद करायचा माझ्या सर माझी पाटणी मला सांगितले का माणसाने आणि मग कान फुकायचे. गाथ्यातला अभंग आहे जो गाथा वाचील तो कधी फसणार नाही. संताला बिन ग्रंथाला बी गाथा वाचीत जा बाबा माझी विनंती आहे. साऱ्या ग्रंथाचा सारांश ज्यूस जसा आपण घेतो ना सर्व फळांचा असणारा राजा ज्यूस घेतो ना तसं सर्व ग्रंथाचा असणारा ज्यूस म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचीत जा काम होईल. जो वाचील ज्ञानेश्वरी त्याशी नाही यमपुरी हे मनाचं आहे माझ्यावाल्या. जो गाथा वाचील त्याला यमाच्या लाथा बसणार नाहीये. जो वाचील तो वाचाल तर तसं मरायचं नाही कोणी म्हणा पण त्या जगण्याला काही किंमत राहणार नाही. म्हणून
गाथा वाचा. नेनू फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. बऱ्याच लोकांना महाराज शंका असते, हा मंत्र बरा की तो मंत्र बरा, हा मंत्र बरा की तो मंत्र बरा, हा मंत्र हा गुरु बरा की तो गुरु बरा, हे देव बरे का ते बरे, ते देव बरा. एका महात्म्याची कथा ऐकली स्वामीजी. त्यांनी सांगितलं 25 वेळेला अशी जर घंटी वाजली ना म्हणे तर ती घंटी सोन्याची होती म्हणे, असं त्याला सांगितलं. पण त्याचा विश्वास नव्हता त्या महाराजावर, त्या व्यक्तीचा. त्याने काय केलं, पूजा झाली आणि 24 पर्यंत ती अशी घंटी वाजवली. त्यांना कस तरी वाजवली. कधी घंटी वाजवली सवय नाही, कधी पूजा कधी केली नाही. पण त्याला वाटलं सोन्याची घंटी होती ना, मग पाहू आपण प्रयोग करून. त्याने 20, 21, 22, 23 पर्यंत ते घंटी वाजवली बाबा. 24ही वाजवली आणि पुढं काय त्याला आबुद्धी आली, काय खरं म्हणजे त्यांचं दिली घंटी फेकून. ती अशी घंटी फेकून दिली. एक वाजवली असती तर घंटी सोन्याची झाली असती, अजून घंटी पितळाचीच होती. विश्वासिया घडे लाभ दिल तरी पद्मनाभ. विश्वास असेल ना, एका नामात काम होईल. विश्वास नसेल तर कितीही नाम घ्या, फळ देणार नाही देव महाराज. अनंत जन्माचे तप एक नाम, एका नामात काम होईल. उंच गेलं, ते उंच गेलं. एक नाम काम करेल. पण ते एक नाम येण्याकरता आम्हाला अखंड नाम घ्यावं लागेल. जनरेटर ते असताना फिरवतो ना आपण ना, ते चाक फिरवताना ते एकाच गरक्यामध्ये ते स्टार्ट होतं. पण ते एक गरका येण्याकरता त्याला अगोदर 10-5 गरके मारवल्याशिवाय ते एक चालू होत नाही. तसे एक नाम मुखात येण्याकरता आणि अंतकालच्या वेळेला नामस्मरण येण्याकरता अगोदर सारखं नामस्मरण करावं लागतं, तेव्हा ते शेवट येईल. मग लोक म्हणतात का नाही, मग अजून घेऊ ना मग नामस्मरण, अजून कुठं तरी काय, अजून तरी कुठं काय म्हणतात, अजून आमचं हे काय वय का भजनाचं काही. दम्माना घेऊ म्हणतात, निवांत घेऊ. एकदा सर्व सुई लागला का, रावणाकडून सुई लागलं नाही महाराज, मग पोरं आम्हाला सुई लावतात. मग अगोदर सावध व्हा, अगोदर जागृत व्हा. उठबा होई जागा पहा वासुदेवाला, उठबा होई जागा पहा वासुदेवाला, उठबा होई जागा पहा वासुदेवाला, उठबा होई जागा पहा वासुदेवाला. सुदीन उगवला दान आपुलाले घाला, सुदीन उगवला दान आपुलाले घाला, उठबा होई जागा उठबा होई जागा वासुदेवा, होई जागा वासुदेवा. संसार सार नोहे माया मृग जळ भास. संसार सार नाहीये, या संसारामध्ये परमात्मा सार, त्याचं नाम सार. आणि ते नाम त्याचं आम्ही चिंतन करावं. चिंतन केल्यानंतर परमात्मा जिथं असेल तिथं तुम्हा आम्हाला सोडविल, यात काही शंका नाहीये. आणि संतांची अनुभवाची बोल आहे. असं नाही सांगा वांगीनं वडाला वांगी, संत महात्म्यांची अनुभवाची बोल आहे. शिरा कसा करतात सर्व ज्ञान आहे. तुपही जवळ आहेत, गरा जवळ आहेत, साखर जवळ आहेत, पण कधी करून खाल्ला नाही. अमृताची गोडी पुढीला सांगशी, आपण उपवाशी मरून या.
एखाद्याने जेवण केलं, कशा समजावं बरं? जर त्याने ढेकर दिला तर जेवण केलं असं समजावं. पोटामध्ये आग पडली, भूक लागली, तो मी जेवण केलं, मी जेवण केलं असं म्हणून कोणाला फायदा होणार आहे? ढेकरे जेवण दिशे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. कुंथून कुंथून ढेकर देऊ नये, तृप्त होऊन ढेकर द्यावा. आणि तृप्त होऊन ढेकर दिला आमच्या सत्यभामाबाईने. तृप्त झाल्या महाराज त्या मातुश्री. संसार प्रपंच सर्व भोगून त्यागीला, तेचे येता ते ढेकर आनंदाचे हरे हर. आनंदाचे हरे हर, आनंदाचे हरे हर. तेचे काचे ढेकर आनंदाचे हरे ढेकर आनंदाचे हरिहर. आनंदाचे ढेकर, तृप्तीचे ढेकर, उत्साहाचे ढेकर, सुखाचे ढेकर प्रपंचात नाहीये. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, संसारामध्ये सुखाचा, आनंदाचा, तृप्तीचा ढेकर येणारच नाही. उगीच लोक म्हणतात म्हातारा झालो का मग निवांत भजन करू. वा म्हातारा. महाराजजी जे म्हातारे झाले ते भजन करत होतं कधी? काही म्हणतात आम्हाला कोणी जागा चांगली नाहीये, वातावरण चांगलं नाहीये, साधना चांगली नाहीये, वातावरण चांगलं नाही, जागा चांगली नाही, शेजारचं चांगलं नाही. म्हणत तू चांगला आहे का? जन्नत चांगलं आहे ते भजन करतात का? भजन करण्याकरता जागा नाही लागत, तो व्यक्ती जागा लागतो. महाराजजी भीष्माचार्यांच्या सर्व अंगामध्ये बाण शिरलेले आहेत तरी त्यांचं भजन बंद नाहीये. आम्हाला डास सहन होत नाही. देवाने करावं तरी काय बरं? प्रमादी व्यक्ती कधी भजन करणार नाही. ऐका, थंडीमध्ये चला ना भजनाला भजन करू आपण. इतकी थंडी काय खरं का? इतकी थंडीत भजन खरं का? काही मग देवाने काय केलं? थंडी बंद केली. नंतर मग पुढं काय लागला? उन्हाळा लागला. इतकी गरमी, गरमी त्याला भजन होत नाही. मग देवाने पुन्हा तो उन्हाळा कमी केला. मग त्याला पुन्हा पाऊस लाव, पानकाळा सुरू केला. इतकी चिडचिड, घरी चिडचिड, दारी चिडचिड, सारी चिडचिड चिडचिड. मग भजन करायचं तरी कसं? आमचे महाराज सांगायचे, पूजनीय महाराज, वरून आभळ जरी गेलं तर काय सर्दी होती म्हणे. इतकी कोमल आहे. तुका म्हणे कारे सुकुमार झाला, तुका म्हणे कारे सुकुमार झाला, काय साबरीशी यमदूता, काय साबरीशी यमदूता, काय साबरीशी यमदूता. तुका म्हणे कारे सुकुमार झाला, काय साबरीशी यमदूता. तुका म्हणे कारे सुकुमार झाला. जाय सुकुमार का झालास तू? तू यमाला काय जाब देशील? यम विचारेल, तुला मी शरीर दिलं होतं, हात दिले होते, पाय दिले होते, डोळे दिले होते, याचं तू काय केलं त्यावेळेला?
असं मोगून नाही भाऊ, मेलं म्हणजे गेलं. पण विचार ना होईल, असं बोट का केलं हे सुद्धा थोडं पुढं सांगावं लागेल महाराज. शिशी कॅमेरा तरी कधी कधी लाईन गेल्यानंतर बंद पडतो. देवाची मन आणि बुद्धी ही शिशी कॅमेरे त्याने आतमध्ये लावलेले आहे. ते चित्रगुप्त आहे, ते विचित्र आहे फार. पाप केलं की डाव्या बाजूला ते लिहून ठेवतात चित्रगुप्त, पुण्य केलं की उजव्या बाजूला लिहून ठेवतात. आणि मेल्यानंतर मग ते लोक नाही का हे लावलं तो व्हिडिओ, मग महाराज मेल्यानंतर मग ते लगेच व्हिडिओ दिसतो. आणि मग मीच बोललो होतो, मीच जिवंत पशुला खाल्लं, जिवंत पशुची हत्या केली. आपल्या जिभेकरता महाराज हत्या करतो, जीवेची आपण त्या व्यक्तीची त्या जीवाची हत्या करतो. किती पाप करतो हे. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. उसनवारी यमपुरी भोगावया, करती बेटी उसनवारी यमपुरी भोगावया, यमपुरी भोगावया, यमपुरी भोगावया. द्रुपदे महाराज जिथे मांस खाता हाऊस करी जोडूनी वैरी ठेविला, करीते बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. आता आम्ही खातो जिवंत भाजून. काय लोक महाराज काय खातात बाबा. त्या जीवाची हत्या करताना त्याची तळमळ तळफळ पाहत नाहीये, जिवंत भाजून खातात. आणि मग मोठी कोटीची गाडी असते, एअरबॅग फुटत नाही, गाणं चालू असतं गाडीमध्ये, मजा करतात महाराज. सिगरेट चालू आहे, गाणं चालू आहे, गाडी पलटी होते, गाडी पेटती आणि जिवंतपणे त्या गाडीमध्ये जळून जातात. हे मागच्या केलेलं त्या जीवाचा शाप आहे. उसनवारी करू नका. पण एक नक्की ठेवा, मागचं झालं काही पाहू नका, मागं झालं पाहू नका, तर पुढं सावध व्हा. मागे झाले पाहू नका, त्याशी जामीन आहे तुका. मी कायम सांगत असतो, आणि मागचं कधी पाहू नये बरं का. जरा खास सुखी व्हायचे ना भाऊ, त्याने मागं कोणी बोलला असले विसरून जा. मुलगा बोलला असेल बापाने विसरून जावं, सून बोलले असेल सासूने विसरून जावं, गुरु बोलला असेल विसरून जा, भांडण केलं असेल विसरून जा, कोणते पैसे घेतले असतील हे नका विसरू. हे द्यावं लागेल माणसाला. एक नामाला विसरायचं नाही देवाच्या. जो नामाला विसरला त्याची अधोगती निश्चितच आहे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी चौऱ्यासीच्या, पचतील खानी चौऱ्यासीच्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी चौऱ्यासीच्या, पचतील खानी हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली, आता कैची वेणी फणी. पुढं काय महाराज, सदा पाठीवरी गोणी. या गावामध्ये गाढव आहे का हो? गाढव नाही ना, गाढव नसलंच पाहिजे बाबा. आणि गाढव असेल तर त्या गाढवाची हाल जाऊन विचारा. बिचारा ते मालक दिवसभर जाऊन काम करून घेतो. महाराज त्या गाढवाला कधी ढेप नाही, ठेप नाही, कधी घास नाही, कधी पाणी पाजित नाही, काम करून घेतं आणि ढकलून देतं. प्रसिद्ध म्हणे महाराज एक, घेतीन हिसकून देतीन हुसकून. असं काही आपण कमवावं की कोणी हिसकून घेत नाही. ते आहेत नामस्मरण. किती जपला ना तरी काही टॅक्स लागत नाही, पोराची भीती नाही, चोराची भीती नाही, ईडीची कसली भीती नाही महाराज. खूप जपा, खूप जपा. हरिनामाचा संग्रह करा म्हणे नामयाचा नारा. नामस्मरण नसेल, चिंतन नसेल तर ते काय जीवन आहे? अरे अमृत आहे, याचं पान करा. का विशेष सेवन करतात?
हरि नाम नहीं तो जीना का, नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या। अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नाही तो काय जीणं आहे. ज्ञानदेवाजीने नामे विना व्यर्थ, नामाशिवाय जीवन व्यर्थ आहेत, ती वाचा व्यर्थ आहेत. वाचा वांज ती, ज्या मुखात नामस्मरण नाही ती वाचा वांज आहे. वांज वाचा नको, वाचा सफळ पाहिजे. ज्या जिभेवर रामकृष्णारी उच्चार होत नाही ती वाचा वांज आहेत. आणि जिथं नामस्मरणच नाहीये, चिंतन त्याचं होत असेल तर मला म्हणतात निश्चित तो स्वामी, तो परमात्मा निश्चित सोडविल, यात काही शंका नाहीये. निश्चित सोडविल अभंगाचं द्वितीय चरण. सोडविना माझा जय हो. स्वामी निश्चयेची, सोडविना माझा स्वामी माझा स्वामी निश्चयीशी, निश्चित तो स्वामी माझा सोडविल. कशातून सोडविल? अनेक पाश आहे, सप्त पाश आहे, संसाराचं बंधन आहेत, मायेचं बंधन आहेत. सर्वातून तू परमात्मा सोडविल. फक्त त्याची आट आहे, तुम्ही त्याचं नामस्मरण चिंतन करा. चिंतन करणं हे आपल्या हातामध्ये आहे. भजन सोपं नाही आहे, पण चिंतन करणं फार सोपं आहे. भजनाकरता आवाज पाहिजे, त्याला माईक पाहिजे. हे माईकच आहे. माईक पाहिजे, सिस्टम पाहिजे, वाजवणारे पाहिजे, म्हणणारे पाहिजे, सर्वच पाहिजे. पण चिंतन करण्याकरता काही लागत नाही. चिंतने चिंतने उठा जागे वारे. आता भजन करा शब्द नाहीये. स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा.
चुकवी व्यथा संत चरणी भावधरा कधी मधी क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सायोज्यता वरा हेची करा हे करा चिंतने सरे तो धन्य धन्य काळा चिंतने सरे तो धन्य धन्य काळा सकळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. मला प्रेमाने सांगा, सोनाराच्या दुकानामध्ये आपण सोनं घेऊन गेलो, मंगळसूत्र केलं, पण जोपर्यंत मंगळसूत्र दुकानामध्ये आहेत ते मंगळसूत्र नाही, ते सोनं आहे. ज्या दिवशी एखादी सौभाग्यवान महिला गळ्यात ते बांधीन पतीच्या नावाने, तेव्हा ते काय होईल, ते मंगळसूत्र होईल. असे सोन्यासारखे माणसं घरी पडू नये. देवाची बना पहिलं मंगळसूत्र. मग ते नुसतं मंगळसूत्र त्या मण्यामध्ये सोनं असतं, परंतु बारीक बारीक मणी, ते मणी कसे असतात, काळे असतात. काळ्या मण्यामध्ये सोन्याचे मणी शोभतात. तसं आपला विठोबा काळा आहेत आणि त्या काळ्याचे बनून मग सोनं घाला, मग मंगळसूत्र आहे. मग जीवन मंगळ आहे महाराज. ते चालणं मंगल, ते बोलणं मंगल, ते पाहणं मंगल, तर राहणं मंगल. पण तुमचं आमचं हे नसेल ना, तर मग खाणे अमंगळ, बोलणे अमंगळ, खाणे अमंगळ, बोलणे हवे कपाळ संकष्टने, हवे कपाळ संकष्टने, खाणे अमंगळ, बोलणे अमंगळ, चालणं अमंगळ, सर्व अमंगळच अमंगळ आहे महाराज. गण देवाने चांगलं जीवन दिलं. कस्तुरी उत्तम परी शेजार हिंगाचा. महाराज रामदेवांचा अभंग या मला काल सापडला नाही, अजून मी गाठीत आहे. तो कस्तुरी उत्तम आहे पण शेजारी हिंगाचा आहे, त्याला हिंग काय करेल. तसं गण जीवन चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, शरीर उत्तम आहेत, वाचा चांगली आहे, वेळ चांगली आहे. आपलं कृपा आहे देवाची की आम्हाला गाथ्याचा परिचय झाला, ज्ञानेश्वरीचा परिचय झाला, गुरु भेटले. पूजनीय श्रद्धेय महान तपस्वी आपले महाराजजी मंजूरचे स्वामी शिवानंदगिरी महाराज असे महापुरुष या परिसरामध्ये आहेत. अजून काय बाकी केलं महाराज देवाने. संतांची भेट होणं आणि गळ्यात माळ घालून गाथा ज्ञानेश्वरी वाचणं, मुखामध्ये नाम असणं, नंतर राग द्वेष न करणं, माणसाने मोकळं असणं, स्वभाव मोकळं असणं, त्या व्यक्तीचं जीवन शरीर हे शेवटचं आहे. मनात का गाठी असल्या मग देव पुन्हा भेट देते. मग पहिला गाठी सोडा. ती गाठ वरची गाठ नाही, ते कोणती गाठ असते ती म्हणता ना, तू कोणत्या गाठीचा आहे तो माणूस. आतली गाठ नको, ही मोकळी गाठ. मोकळे मन रसाळ वाणी याच्या गुणी संपन्न. मन मोकळं असेल, वाचा रसाळ असेल आणि प्रभूला शरणागत असेल आणि चिंतन करत असेल तर परमात्मा मृत्यूच्या मुखातून तू सोडवेल माझा स्वामीनिशेषी. संतांची प्रतिज्ञा आहे. मी बोलून गेलो, वेळ संपली आपली. भगवंतांनी प्रतिज्ञा केली ती सुद्धा मोडली. तुमच्या म्हणजे प्रतिज्ञा टिकतच नाही. मी आजपासून दारू पिणार नाही, मांस खाणार नाही, आजपासून मी अमुक करणार नाही, प्रतिज्ञा केली परंतु टिकली नाहीये. माऊलींची बरीच प्रतिज्ञा आहे. तरी अवधान एक वेळी दिजे, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. माऊलीची प्रतिज्ञा आहे. अजून एक प्रतिज्ञा आहे. अवघेची त्रैलोकी आनंदाची आता, पण कधी चरणी जगन्नाथा चित्त ठेले तेव्हा संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने भरून येईल.
असं नामस्मरण करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो कोण आहे भगवान हे पाहत नाहीये, तो प्रेमाने परमात्मा गुण दोष न पाहता वश होतो. अभंगाचं तृतीय गुण दोष नाही पाहत नाही पाहत कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश होय. काय लोखंडाचे पायी गुणदोष शिवनी परीस सोने करी. लोखंडाचे गुणदोष परीस कधी पाहत नाही. परीस लोखंडाचं सोनच करतो, पण त्याची भेट व्हावी. लोखंड कुठलाही असो, कोणत्याही घरचा असो, चंबाराचा असो, ब्राह्मणाचा असो, परीस भेटला की लोखंडाचं सोनं होणारच. गुणदोष पाहत नाही. परमात्मा सुद्धा गुणदोष पाहत नाहीये. नामस्मरण गुण कीर्तन लीला कीर्तन चिंतन करताना तो कोणीही असो, परमात्मा अजिबात नाही महाराज. तर त्याने गुणदोष पाहिले असते तर माणसं जगलीच नसते. परमात्मा सम आहे. तो सर्वांना एक हवा आहे. सर्वांना एक हवा, सर्वांना एक पाणी, एक हवा, एक आकाश, एक अग्नी. मरताना सुद्धा एकच अग्नी. तर VIP ला समजा चंदनाच्या मध्ये जातील, पण तो अग्नीने काय तू मग जाताना एकच मार्ग आहे, अग्नीतून जायचंय. येताना एकच मार्ग, योनीतून यायचंय. जन्म मरण नको असेल, शेवट मृत्यू नको असेल तर खूप प्रेमाने नामस्मरण करून प्रेमाने भगवंताला वश करा. भगवान पैशाने वश होणार नाही. त्याची लक्ष्मी दाशी आहे. आपण त्याला काय पैसे देणार आहे बरं? 1 क्विंटल लाडू होईल देवा तुम्हाला प्रसन्न हो. वा लाडू वारी. लाडूने परमात्मा प्रसन्न होणार नाही. त्याला प्रेम अर्पण करा. प्रेम हे परमात्म्याचं स्वरूप आहे. चालताना प्रेम, बोलताना प्रेम. असं बोलावं माणसाने की देवास बोलतो असं वाटलं पाहिजे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. काहीच बोलणं असं असतात ना, बस विचारूच नका तुम्ही. जेवण झालं का? हा खाल्ली. अजिबात महाराज प्रेम नाही. बस बसले का? मग उड्या मारू का? कसं बोलावं तर अशी वाणी बोलावी माणसाने की ऐकत राहावं अशी वाटावं. आणि ती वाणी गोड होते नामस्मरण करून. नामाने वाणी गोड होते. मुखात नाम ठेवा, हातामध्ये काम. परमात्म्याचा सर्वत्र असणारा दर्शन करा, निश्चित काम होईल. मला खरं सांगा मिस्त्री, मी राम राम घालतो का राम राम करतो? मी राम राम करतो, घालत नाही. म्हणजे कसं, माझ्यात जो राम तोच राम तुमच्यामध्ये, म्हणून राम राम शब्द तीनदा नाहीये. राम राम, माझ्यात राम तो तुमच्यात राम. प्रेमाने आदरपूर्वक राम राम घाला. आता काय मग राम राम असं नाही. राम राम प्रणाम करून, मन झुकून आणि प्रेमाने. मुझ में राम तुझ में राम, सब में राम समाया. मुझ में राम तुझ में राम, सब में राम समाया.
जगत में सबसे कर लो प्रेम जगत में कोई नहीं पराया मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया सब में राम समाया सब में राम समाया तुझ में राम सब में राम समाया सबसे कर लो प्रेम जगत में कोई नहीं पराया. खूप प्रेम करावं. एक महात्म्यांचं वाक्य आहे, मिलेंगे लोग पूछेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है. मिलेंगे लोग पूछेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है, पर कोई यही नहीं पूछता तेरा प्रभु से प्यार कितना है. भगवंतावर किती प्यार आहेत, किती भजन करतो, किती चिंतन करतो, हे कोणी विचारत नाही. हे विचारतात कसं काय, बरं आहे. ते म्हणतात खाऊन पिऊन, काय म्हणतात बाबा, बाबा जे ते बरं आहे. महाराजजी यावर्षी इतकी पावसाने हाल लोकांचे केले, इतकं पाणी ते मका उपाळ्या, बियाचे असणारे कांद्याचे रोप सडून गेलं, 2दा-3दा सोयाबीन गेली, मका गेली, एक मात्र ते पीक गेलं नाही. ते पीक म्हणत नाही, ते बेश्रम. ते पाण्यात आणखीन फुललं महाराज, ते पाण्यामध्ये सुद्धा. त्या बेश्रमाला पाणी जास्त झालं त्याला लागत नाही, पाणी कमी त्याला काही वाटत नाही, त्याला खत लागत नाही, त्याला औषध लागत नाही, ते कधी फुलत. कोण बेश्रमाचा बोलतो मी खास करून. काय खत लागत नाही, काय कुठेही वाढत महाराज ते, पण कधी नष्ट होत नाही. त्या वायगावपाशी आम्ही गेलो कार्यक्रमाला, चौकडून पाणी, महिन्यापासून पाणी आहे. असं बेस्ट मला, त्याला काही दुःख बी नाही, काही नाही. आम्ही सडू त्या मुळे सडत नाही. ते एक प्रसिद्ध म्हण आहे, करडीलं नाही किडा पाय पाठ नाही. काही ते चांगलं वागा, प्रेमाने भगवंताला वश करून घ्या. नामस्मरण करतो कशावरून, की ज्या अर्थी त्याला प्रपंच कोडू लागतो आणि नाम पुन्हा पुन्हा घ्यावंशी वाटतं. जाणून घ्यावं की नामाने माझा कृपा केली. आणि ज्या दिवशी नामस्मरण करता करता, एवढं सांगतो आणि थांबतो, नामस्मरण करता करता शरद नाना, ज्या दिवशी डोळ्यातून खळखळ पाणी देवाची आठवण करून, त्या दिवशी आपला भजन देवापर्यंत पोहोचलं असं होत असतं. नामस्मरण करता करता डोळ्यातून अचानक पाणी यावं. पण आमचं पाणी तेव्हा येतं, मुलगा नाही, सून बोलत नाही, खायला वेळेवर नाही, वेळेवर चहा नाही, वेळेवर तुकडा नाही, मग रडतो माणूस. ज्या दिवशी प्रेमाने डोळ्यातून नामस्मरण करता करता आसरू येईल, कंठे प्रेमदाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे, रामरूप, असं जेव्हा होईल त्या दिवशी तो प्रपंच कडू वाटतो आणि नामस्मरण खूप घ्यावंशी वाटतं. जाणून घ्यावं की आपल्या प्रभूंनी कृपा केली आणि ती कृपा वैकुंठवासी सत्यभामाबाई यांच्यावर देवाने केलेली आहेत. त्या परिवाराला मी पुनश्च विनंती करतो की आपण काही चिंता करू नका. पण त्यांनी जे केलं ते तुम्ही नामस्मरण, काकडा, भजन, वारी, दर्शन, सेवाभाव ही विसरू नका. हे करत राहा. हीच त्यांना श्रद्धांजली आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुक म्हण कड वाटत प्रपंच, तुक म्हण कड वाटत प्रपंच, तुक म्हण कडू वाटतो प्रपंच, तुक म्हण कडू वाटतो प्रपंच, तुक म्हण कड वाटत प्रपंच, तुक म्हण कड वाटत प्रपंच, तुक म्हण कड वाटतो प्रपंच, तुक म्हण कड वाटतो प्रपंच, तुक म्हण कडू वाटतो प्रपंच, रोकड रोमांच कंठ दाट, तुक म्हण कडू
होती खरं. असं असं वातावरण पुण्याशिवाय निर्माण होतो. कधी कधी किती कीर्तन रंगवा माझं रंगतच नाही. किती गाणारे असू द्या, किती पिणारे मृदंग असू द्या, सिस्टम असू द्या, पण नाही रंगत. पण आज इथं काय तर बाईची पुण्याई महाराज, ते पुण्याईमुळं खरोखर एक रंग भरला. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. म्हणून पुन्हा एकदा तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, प्रपंच कडू वाटावा आणि परमात्म्याचं नाम गोड वाटावं. असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी परमात्मा निश्चित आपल्यावर प्रसन्न आहेत असं समजून घ्यायचं आहे. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागी कडू सांगणं वेळ नाहीये. सर्प चावला म्हणजे लिंबाचा पाला गोड लागतो आणि गूळ कडू लागतो. नाम गोड लागत नसेल तर जाणून घ्यायचं आपल्याला की संसार रूपी सर्पाने दंश केला म्हणून नाम गोड लागत नाहीये. म्हणून आपण खूप त्या मातोश्रीचं जो वर्णन करावं तेवढं कमी आहे. सर्व 12 परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांचे नातू, पुन्हा एकदा की असे पुण्यात्मे कधी कधी जन्माला येत असतात की ज्या शेवटच्या वेळेला मुखात नाम येणं, म्हणजे एक चौपाई सुद्धा आहेत बघा. अंतकाळच्या वेळेला मुखात नाम येणं हे तपस्या मुनीला सुद्धा जमणं शक्य नाहीये. अंत का अंतराम हे आवत नाही. अंतकडे ज्यांच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. आणि त्या मातुश्रीने जे जेकार करून प्राण सोडला, अर्थात निश्चित त्यांचं कल्याण झालं, त्यात काही शंका नाही. कल्याणाचेही कल्याण असं ते नाम त्याचा आपण जर संग्रह केला तर निश्चित आपलंही असेच मरण येवो. माझी इच्छा आहे की मरण कधीही येवो, पण मरताना देवाचं नामस्मरण करत येवो अशी विनंती आपण देवाला रोज करूया. आणि मरणाला मात्र सावध राहा. मी बोलून गेलो की कधीही हे मरण शेवटचं होऊ शकतं, जीवन शेवटचं होऊ शकतं, कीर्तन शेवटचं होऊ शकतं, भेट शेवटचे होऊ शकते. नाही, काही माणसं कीर्तन करीत असताना गेले, काही वाजवताना गेले, काही गाताना गेले, काही जेवताना गेले, काही झोपेत गेले. म्हणून कधी माणसाने जागसूत झोपलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जाग येईल तेव्हा पाहिजे मी मिळवतो नाही ना. आणि मरेल तोच आहे की जो भजन करत नाही. मेले माणूस जिथं उठवील असं ते नामस्मरण आपण करत राहा, निश्चित कल्याण होईल. पुन्हा एकदा म्हणजे धर्मा मिस्त्री तुमची कोण आहे? साडू आहे. साडू पण खूप प्रेमाची आहेत. अशा प्रकारे खूप चांगलं कुटुंब, असं आदर्श कुटुंब आपल्या परिसरामध्ये शिवानंद महाराजांच्या आशीर्वादानं घडत राहू. आणि इथून पुढची पिढी सुद्धा नाम ज्ञानेश्वरी गाथा वाचन करत घडो असं आपण प्रभूला प्रार्थना करून या ठिकाणी मी सर्वांना प्रणाम करतो. आमचे गायनाचारी मंडळी आलात, सागर महाराजांचे विद्यार्थी मंडळ, आणि खूप आनंद वाटला. मी झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. विठोबा रखुमाई.